टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असे आशयाचे बॅनर जे आहे ते दादर परिसरात लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे। मराठी माणसं ही द्विधा मनस्थितीत आहेत। यामध्येच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र येऊन या मराठी माणसांसोबत राहावं अशा आशयाचे सध्या बॅनर या दादर परिसरात लागलेले पाहायला मिळत आहे। खरं तर हा बॅनर मराठी सेनेकडून लावण्यात आलेला आहे। याच सेनेचे अध्यक्ष मोहनीश राव आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। सर, खरं तर आपण ठाकरे कुटुंबियात ठाकरे बंधूंनी हे एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर या शिवसेना भवन समोर लावले आहे। नेमकं कारण काय आहे आणि काय सांगाल? आगामी येणाऱ्या निवडणूक महानगरपालिकेच्या या दोघांनी एकत्र लढावं। महाराष्ट्राचे मराठी माणसाचं द्विकरीण होते, म्हणजे त्यांची मतं कुठे फुटली जातात। याचा अप्रत्यक्षरित्या फायदा परप्रांतीयांना होतो। म्हणून माझी एक विनंती आहे की या लोकांनी महानगरपालिकेत एकत्र यावे। एकत्र येण्यामागे तेच आहे, भारतीय कामगार सेना, स्थानिक लोक आंदोलक सेना, राजसाहेबांनी सुरू केली शिव उद्योग सेना, या दोघांनी मिळून जर पुन्हा सुरू केलं तर मराठी माणूस विस्थापित न होता महाराष्ट्रात मुंबईत राहायला जाईल परत, म्हणून बॅनरबाजी करण्यात आली। खरं तर ठाकरे कुटुंब हे एकत्र यावं असं तुम्हाला का वाटतं आणि तुम्ही बॅनरबाजी केली? यावं म्हणजे आता मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी बोललेलो आहे, सैनिकांशी बोललो आहे, मनसैनिकांशी बोललेलो आहे, बाकीच्या लोकांची, तळागाळातील लोकांशी बोललेलो आहे। ह्यांच्या जवळ माझ्या 1000 ते 2000 सह्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की एकत्र यायला कोणतरी पुढाकार घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे मी पुढाकार घेऊन हे पाऊल उचललेलं आहे। आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू हे एकत्रित आपल्याला बरेच कार्यक्रमात वगैरे दिसले असतील, मात्र अधिकृतरित्या त्यांच्याकडनं काही घोषणा झालेली नाही। तुम्हाला काय वाटतं? आता ते तुम्हाला प्रेसवाल्यांना सांगतो की तुम्ही फक्त एवढंच सांगतात आहेत की उद्धव साहेबांचा शिवसैनिक फुटून कुठेतरी कुठल्या तरी पार्टीत गेलेला आहे, की मनसैनिक फुटून कुठे आहे। तुम्ही असे न्यूज दाखवत नाही आहे की राजसाहेब उद्धव साहेब लग्नात एकत्र आलेले होते, की कुठे एखाद्या फंक्शनमध्ये आले, जेव्हा उद्धव साहेब लीलावतीला ॲडमिट होते तेव्हा राजसाहेब स्वतःहून तिकडे त्यांना बघायला आलेले। हे तुम्ही बातम्या दाखवल्या तर प्रेसच्या माध्यमातून विनंती करतो जर ते एकत्र यायला मदतच मिळेल। नक्कीच उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र आल्याने महाराष्ट्राला मराठी माणसांना काय नेमकं मिळू शकतं, तुम्हाला काय वाटतं? प्राधान्य म्हणजे नोकरी नंतर त्यांना सन्मानाने जगता येईल। आणि जे वाद चालू आहे मोठ्या मोठ्या टॉवर्समध्ये, मराठी भाषिक नको प्रामुख्याने ते बोलले जातात आहेत, मराठी भाषिक का नको ते मला अद्याप कळलं नाही मिळत। ते कुठेतरी वाद मिळतील आणि महाराष्ट्राला एक असं स्ट्रॉंग असं नेतृत्व मिळेल। ठाकरे कुटुंब एकत्र येण्यासाठी तुमची काय भूमिका असणार यापुढे? आता आज तर बॅनर लावलाय, परत काय? हा एक बॅनर आहे, आणखीन असे 2-3 बॅनर आहेत। गुढीपाडव्याला मी दोघांनाही आवाहन करतो, श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याला बाळासाहेबांच्या स्मृतीच्या इकडे एकत्र येण्यासाठी मी स्वतःहून एक म्हणजे नियोजन करणार आहे। ह्यांचं दोघांचं इन्व्हिटेशन दोघांना जाऊन देणार आहे आणि दोघंही एकदम म्हणजे कॉपरेटिव्ह आहेत, की तुम्ही बोलतील की ते एकदम समजून घेणारे आहेत आणि ते भविष्यासाठी मराठी माणसासाठी नक्कीच एकत्र येतील ही मला आशा बाळगतो। नक्कीच खूप खूप धन्यवाद सांगा। तर आपण जर पाहिलं तर ठाकरे कुटुंबियांनी, ठाकरे बंधूंनी हे मराठी माणसाची एकत्र यावं अशी भावना जी आहे ती यावेळी यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।